शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन याकोबाचे पत्र अध्याय 1 5-8 ही वचने. याकोबाचे पत्र अध्याय 1 5-8 ही वचने. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उन्हा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा मनुष्य द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयीत देवाचं वचन आम्ही बघत आहोत. याकोबाचे पत्र पहिला अध्याय 5-8 या वचनांमध्ये आम्ही पाहतो की मागणे हे परमेश्वर म्हणतोय की आम्ही देवाकडे ज्यावेळेस मागतो तर आमच्या जीवनामध्ये काय आवश्यकता आहे, कशा प्रकारची आहे. परमेश्वर म्हणतो की मागा. मग ज्ञान असो, ज्ञानाने जर उन्हा असेल तरी त्यांनी मागावे आणि आवश्यकता असेल तरी मागावे. म्हणजे मागा म्हणजे तुम्हास मिळेल. मत्ती 7:7 वचन म्हणते मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. आणि मागणे हे आम्ही पाहतो या ठिकाणी की कशा प्रकारे असावे. त्याच्यामध्ये क्वालिटी असावी. क्वांटिटी आम्ही काय मागायची, किती मागायची हे आमच्यावर आहे. परंतु क्वालिटी जी आहे या आमच्या मागण्याची जी पद्धत आहे, या आमच्या मागण्यामध्ये जे आवश्यकता आहे, परमेश्वराकडून जे डिमांड आहे, तो आज म्हणताय की कशा प्रकारे असावी. पहिली गोष्ट तो म्हणतोय विश्वासाने मागावे.
मत्तय 21 अध्याय 22 वचन असं सांगतंय. मत्तय त्याचा 21 अध्याय आणि 22 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जे काही तुम्ही मागाल. मग येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, तुम्हास तुमच्या ठाई विश्वास असला तर, तुम्ही संशय धरला नाही तर या गोष्टी घडून येतील. तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगते की जे आम्ही मागू ते विश्वासाने मागायला पाहिजे, संशय न धरता मागायला पाहिजे. संशय हा दुसरा बाब या क्वालिटी मधला सर्वात मोठा अडखळण आहे. आणि संशय धरणारा जो आहे तो समुद्राच्या लाटेसारखा असतो, जे येते आणि निघून जाते. त्याचप्रमाणे या संशयाचं जीवन असते. प्रत्येक गोष्टीमध्ये संशय धरणे तर ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही. असं म्हणतंय वचन की ते चंचल बुद्धीचा व्यक्ती असतो, त्याच्या मनामध्ये स्थिरता नसते. आणि जर आम्ही मागत आहोत त्याच्यामध्ये संशय आहे तर मिळणारच नाही असं देवाचं वचन सांगते. आम्ही जे मागत आहोत ते आम्ही येशूच्या नावाने मागायला पाहिजे. प्रभूचं वचन म्हणते योहान त्याचा 16 अध्याय 24 वचनामध्ये की तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हास मिळेल. आम्ही मागतो देवाला तर आम्ही येशूच्या नावामध्ये मागावं. परमेश्वर निश्चितच माझी आणि तुमची प्रार्थना ऐकेल. काय आपण प्रभू येशूचा सहाय्य घेऊन जे आवश्यकता आहे ते मागूया का? प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो या सकाळच्या समयी. प्रभू येशू, धन्यवाद करतो आज या सुंदर दिवसाबद्दल, दिलेल्या प्रभूची आम्हाला उत्तम आरोग्याबद्दल. देव बाप्पा, आमची जीवनाची काळजी घेऊन, आमची आवश्यकता जाणून आम्हाला तू सर्व गोष्टी आजपर्यंत पुरवत आला. परंतु आज जे कोणी भाऊ या बहीण प्रभूची आवश्यकतेमध्ये आहे आणि विश्वासाने प्रभूजी आज तुझकडे बघत आहे, प्रभू परमेश्वर, आज मी प्रार्थना करतो त्यांना तू स्पर्श कर, त्यांच्या प्रार्थनेच्या विनंतीकडे लक्ष दे आणि प्रभू परमेश्वर त्यांचे प्रार्थना विनंती मान्य कर. प्रभू, होऊ दे की देव बाप्पा त्यांचं जीवन आशीर्वादाने भर आणि परमेश्वर त्यांची आवश्यकता पूर्ण होऊ दे. कारण का तुझं वचन म्हणते विश्वासाने मागेल तर निश्चितच प्राप्त होईल. आज आम्ही विश्वास करतो प्रभू की प्रत्येक बहीण भावाची जी काही गरज आहे ती येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण तू करणार आहे. धन्यवाद करतो प्रभू, तुनं प्रार्थना ऐकली, उत्तर दिलं. येशूच्या नावात प्रार्थना मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.